मग आपला प्रश्न काय आहे की या विषयामध्ये काही अवघड भाग आहे का किंवा या विषयामध्ये काही तोटे आहेत का? मित्रांनो, समाजशास्त्राच्या विषयासंदर्भात जर आव्हान असतील तर ती दोन मुख्य आव्हानं आहेत. एक म्हणजे हा पेपर अतिशय सोपा आहे, हा विषय अतिशय सोपा आहे, प्रश्न विचारले जातात ते सुद्धा सोपे असतात. त्यामुळे होतं काय, विद्यार्थ्यांकडून लिहिली जाणारी उत्तरं ही जीएस प्रमाणे होतात, ती होऊ द्यायची नाहीयेत. आपल्याला त्यामध्ये सोशलॉजिकल पर्स्पेक्टिव्ह डेव्हलप करायचं आहे आणि हेच आव्हान आपल्या समोर आहे. एकदा का आपण ते आव्हान पेललं की आपल्याला ह्या विषयामध्ये खूप चांगले मनासारखे गुण मिळतात. मग सोशलॉजिकल पर्स्पेक्टिव्ह डेव्हलप करण्यासाठी काय करायचंय? पहिला क्रमांक 1, आपला सिलेबस पाठ पाहिजे, जेणेकरून आपल्याला इंटरलिंकिंग करता येईल, तीच परिभाषा वापरता येईल. क्रमांक 2, थिंकर्स वरती कमांड मिळवायचे, त्यांच्या थिअरी, त्यांच्या कॉन्सेप्ट याच्यावरती कमांड मिळवायचे. आणि क्रमांक 3, आपल्याला आपल्या विषयाची परिभाषा, जे कीवर्ड्स असतात महत्वाचे, ते विकसित करायचे, ते वापरायचे आपल्या उत्तरामध्ये, जेणेकरून आपलं उत्तर हे समाजशास्त्रीय वाटेल. बस ह्या 3 गोष्टी करा, सोशलॉजिकल पर्स्पेक्टिव्ह डेव्हलप होऊन जातो. आणि दुसरं महत्वाचं आव्हान म्हणजे यातलं काय आहे की या विषयामध्ये आपला पाठांतर नाहीये, विचार करायचा आहे. मी जे वाचतोय ते माझ्या अवतीभोवती मला लागू करता येतं का? माझ्या अवतीभोवती घडणाऱ्या घटनांचं मी जे वाचलंय त्याच्या माध्यमातून मला त्याकडे पाहता येते का? विचार करायला लावणारा हा विषय आहे. ज्या विद्यार्थ्यांना पाठांतर आवडतं त्यांच्यासाठी हा विषय नाहीये, पण ज्या विद्यार्थ्यांना हे जमतं की नाही, मला विचार करायचा आहे, मला अवतीभोवती घडणाऱ्या घटनांचा त्याचा पाठीमागची पार्श्वभूमी समजून घ्यायची आहे, त्याच्यावरती माझं मत बनवायचंय, त्या विद्यार्थ्यांसाठी हा विषय आहे. बाकी या विषयामध्ये इतर कोणत्याही प्रकारची आव्हानं किंवा तोटे नाहीयेत आणि त्यामुळे तो सेफेस्ट आहे.